जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या टीईटी परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र संदर्भात महत्त्वाचे जे काही मुघल सत्तेवर बघा आधारित जे प्रश्न 2013 मध्ये आणि 2021 पर्यंत जे सध्या बघा विचारण्यात आले होते, तर ह्या जो घटक आहे मुघल सत्ता, तर जो मुघल सत्तेसंदर्भात वेगवेगळे जे शासक होऊन गेले, तर त्याच्यावर आधारित बघा महत्त्वाचे प्रश्न सध्या रिपीट सध्या विचारण्यात आलेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे काही 50 वन लाइनर प्रश्न आहे, तर ते 50 वन लाइनर जे प्रश्न आहे तर ते बघणार आहोत। तर ह्याचा फायदा तुम्हाला टीईटी संदर्भात जो परिसर अभ्यास घटक आहे आणि पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र आहे, तर त्याच्यामध्ये ह्या जो काही मुघल सत्तेवरती असेल। त्यानंतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की जो शिवाजी महाराजांचा इतिहासावर असेल, तर ह्या संदर्भात वारंवार प्रश्न तुम्हाला रिपीट या ठिकाणी विचारण्यात आले आहे। तर मुघल सत्तेचा संदर्भात जे प्रश्न आहे, तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 4 ते 5 मार्काचा नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे। तर व्हिडिओ बघा, नक्की आवर्जून बघा शेवटपर्यंत, जेणेकरून वन लाइनर प्रश्न इथं असल्यामुळे तुमचे हे जेव्हा डोळ्याखालून जाणार, तर हे नक्कीच तुमचे बघा पाठ या ठिकाणी होऊ शकतात। तर व्हिडिओ एक दोनदा तुम्ही नक्की बघा। संपूर्ण जे काही प्रश्न आहे, तर ते प्रश्न आपण जी इयत्ता बघा 3री ते 7वीचे जे काही क्रमिक पुस्तकं आहे, तर त्या क्रमिक पुस्तकामधून सध्या बघा हे प्रश्न आपण काढले आहे। तर हे महत्त्वाचे तुमच्यासाठी असणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं बघा, पहिला मुघल सम्राट कोण होता? तर इथं जो महत्त्वाचा प्रश्न बाबर हा जो आहे, तर हा पहिला मुघल सम्राट सध्या बघा आपल्याला म्हणता येईल। तर ह्या बाबर संदर्भात टीईटी परीक्षेमध्ये प्रश्न देखील विचारण्यात आले आहे, तर ते प्रश्न तुम्ही लक्षात असू द्या। त्यानंतर बघा, बाबरची आत्मकथा कोणत्या नावाने ओळखली जाते? तर बाबरची जी काही आत्मकथा आहे, तर ती बाबरनामा म्हणून बघा ओळखली जाते। तर हा दुसरा नंबरचा प्रश्न होता। 3 नंबरचा प्रश्न आपण बघूया। तर बघा, पानिपतची पहिली लढाई कधी झाली? तर पानिपतची जी पहिली लढाई आहे, तर ती 1526 मध्ये झाली। आता इथे पानिपतच्या जेवढ्या लढाई झाल्या आहेत, तर त्याच्यामध्ये पहिली लढाई या ठिकाणी जी काही 1526ला, दुसरी लढाई असेल, तर ह्या संपूर्ण ज्या लढाया असेल, तर त्या लढाया तुम्हाला सन्नावाड्या असेल आणि कोणाकोणामध्ये झाल्या, कोण पराभूत झालं, तर ते देखील तुम्ही संपूर्ण जे काय असेल तर ते बघून घ्यायचं। तर हा प्रश्न महत्त्वाचा होता पानिपत संदर्भात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4। तर हुमायूनचा पराभव करणारा अफगाण शासक कोण होता? तर इथं बघा, शेरशाह सुरी जो होता, तर हा महत्त्वाचा बघा अफगाण देशाचा शासक होता आणि त्यांनी हुमायूनचा पराभव सध्या केला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शेरशाह सुरीने कोणता मार्ग बांधला? तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, आयएमपी प्रश्न मागे देखील विचारण्यात आला आहे। तर ह्या ठिकाणी बघा, ग्रँड ट्रँक रोड जो आहे, ग्रँड ट्रँक रोड, तर हा सध्या शेरशाह सुरीने मार्ग बांधला होता आणि हा देखील सध्या आज अस्तित्वात आहे। प्रश्न क्रमांक 6 बघूया। प्रश्न क्रमांक 6 आहे, अकबराचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर अकबराचा जन्म 1542 साली सध्या झाला होता। पुढचा प्रश्न बघा, अकबराचा नवरत्नांपैकी एक प्रमुख संगीतकार होता, तर तो कोण होता? कारण ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं, ह्या ठिकाणी अकबराचे 9 रत्न होते, त्याच्यामध्ये संगीतकार असेल, नृत्यकार असेल, तर असे जे 9 रत्न होते त्यापैकी तानसेन जो होता, तर हा तानसेन महत्त्वाचा या ठिकाणी संगीतकार होता आणि हा अकबराचा जो काही कालखंड आहे, तर त्याच्यामध्ये ह्याचं प्रमुख या ठिकाणी बघा जे काही संगीताचं काम तानसेनने केलेलं आपल्याला इतिहासामध्ये दिसून येत आहे। पुढचा प्रश्न बघूया, 8 नंबरचा प्रश्न, अकबराच्या काळात प्रसिद्ध किल्ला कोणता होता? तर जो काही आग्रा किल्ला आहे, तर आग्रा किल्ला अकबराच्या काळामध्ये प्रसिद्ध किल्ला म्हणून ओळखला जायचा। हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे। पुढचा बघा प्रश्न क्रमांक 9, अकबराने कोणती धर्मसंस्था स्थापन केली होती? तर हा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे। हा डबल स्टार करा, आयएमपी प्रश्न आहे। तर हा टीटी परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता की अकबराने कोणती धर्मसंस्था स्थापन केली? तर दीन ए इलाही नावक जी काही संस्था आहे, तर ती संस्था सध्या बघा धर्मसंस्था होती आणि ही अकबराने स्थापन केलेली संस्था सध्या आहे। तर हा प्रश्न महत्त्वाचा मागे टीईटी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 10, अबुल फाजल कोण होता? अबुल फाजल जो आहे, तो अकबराचा राज्यसभेतील प्रमुख सल्लागार आणि लेखक होता। तर ह्याने बघा वेगवेगळे जे काही लेख आहेत, तर ते देखील लिहिले आहे आणि अकबरांचा जेव्हा राज्यसभा होत होती, तर त्या राज्यसभेमध्ये जे काही प्रमुख सल्ला देण्याचं काम हा जो काही अबुल फाजल आहे, तर हा सध्या बघा करत होता। म्हणून या संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर हे देखील लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक 11 बघूया, अकबराचा मुलगा कोण होता? तर अकबराचा मुलगा कोण होता? तर जहांगीर हा होता अकबराचा मुलगा। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12, तर जहांगीराच्या पत्नीचे नाव काय होते? तर जहांगीराची पत्नी या ठिकाणी बघा नूरजहाँ ही कोण होती? तर जहांगीराची पत्नी होती, हे लक्षात असू द्या। त्यानंतर ताजमहल कोणाच्या स्मरणार्थ बांधला होता?
हा प्रश्न बघा, तर ताजमहल आपल्या सर्वांना माहिती आहे की मुमताज महल जो काही आहे किंवा मुमताज असेल तर तिच्या स्मरणार्थ सध्या बघा ताजमहल हा बांधण्यात आला होता. आता ताजमहालचे बांधकाम कोणत्या मुघल बादशहाने केले होते, तर शहाजहां यांनी सध्या बघा ताजमहलचे जे काही बांधकाम असेल तर ते ताजमहलचे बांधकाम सध्या केले होते. आणि ताजमहल आता कुठं आहे, तर आग्रा या ठिकाणी बघा आहे. आणि कोणाच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला होता, तर इथं जो प्रश्न आपण वरती बघितला की मुमताजचा जो काही मुमताज जी होती तर त्याच्या स्मरणार्थ सध्या ताजमहल बांधलेला होता. प्रश्न क्रमांक 15 बघूया. शहाजहांच्या राज्यात कोणती प्रसिद्ध राजधानी होती, तर राजधानी शहाजहांच्या जो काही राज्यात कोणती प्रसिद्ध राजधानी होती, तर शहाजहानाबाद हे जे आहे तर हे शहाजहानाबाद दिल्ली ह्या ठिकाणी बघा ती राजधानी होती. तर हा प्रश्न देखील तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो, हा देखील IMP प्रश्न तुम्ही मार्क करू शकता. त्यानंतर बघा औरंगजेबने कोणता कर पुन्हा लागू केला, तर जो काही जिझिया कर म्हणून आहे तर तो औरंगजेबने सध्या बघा महत्त्वाचा कर जो आहे तर तो पुन्हा त्यांनी लागू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 17 बघूया. औरंगजेबने कोणत्या राज्याला शेवटपर्यंत हरवले, मग तो काय आहे, तर मराठा जे काही साम्राज्य आहे तर त्या साम्राज्याला औरंगजेबाने शेवटी बघा त्या ठिकाणी हरवलं होतं. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबाने अंतिम विश्रांती स्थळ कुठे आहे, औरंगजेबाचे अंतिम विश्रांती स्थळ कुठे आहे, तर खुलताबाद महाराष्ट्र या ठिकाणी सध्या त्यांचं अंतिम जे काही विश्रांती स्थळ आहे तर ते आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 19, मुघल साम्राज्याच्या बघा पतनाची सुरुवात कोणत्या युद्धाने झाली, तर पानिपतचे जे काही तिसरं युद्ध आहे, तिसरं युद्ध कधी झालं, तर 1761 मध्ये. तर ह्या 1761 मध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मुघल साम्राज्याची जी काही पतनाची सुरुवात झालेली आपल्याला इतिहासामध्ये आढळून येते. म्हणून हा प्रश्न देखील तुम्हाला महत्त्वाचा आहे, हा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 20 बघूया. प्रश्न क्रमांक 20 आहे, मुघल सम्राट कोण होता, या ठिकाणी बघा अंतिम जो काही मुघल सम्राट आहे तर तो कोण होता, तर मुघल सम्राट बहादूर शाह जफर. हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न विचारण्यात आला आहे की अंतिम मुघल सम्राट नेमका कोण होता, तर बहादूर शाह जफर. आणि जो काही पहिला जो मुघल सम्राट आहे तर तो पहिला मुघल सम्राट कोण आहे, तर बाबर. बाबर जो आहे तर हा बघा पहिला मुघल सम्राट आहे. आणि अंतिम जो मुघल सम्राट आहे तर तो बहादूर शाह जफर म्हणून अंतिम मुघल सम्राट आहे. तर ह्या संदर्भात तुम्हाला प्रश्न या ठिकाणी मागे देखील विचारण्यात आला आहे. तर हा प्रश्न तुम्ही IMP असू द्या, पहिला बाबर होता आणि अंतिम कोण आहे, तर बहादूर शाह जफर, हे एक लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न क्रमांक बघूया. 21 प्रश्न क्रमांक, औरंगजेबचा शासन काल किती काळ होता, म्हणजे जो काही औरंगजेबाचा शासन कालावधी होता तर तो किती वर्षापर्यंत त्याने शासन केलं, तर सुमारे बघा 15 ह्या ठिकाणी 49 म्हणजे 49 वर्ष जवळपास त्याने औरंगजेबाने शासन हे या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येत आहे. प्रश्न क्रमांक 22, औरंगजेबाने कोणत्या ठिकाणी वसाहत स्थापन केली, तर औरंगाबाद या ठिकाणी. औरंगाबाद जे आहे तर ते औरंगजेबाने त्या ठिकाणी बघा वसाहत स्थापन केली आणि त्या अनुषंगाने औरंगाबाद हे जे काही नाव आहे तर ते सध्या त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. मात्र औरंगाबादचं या ठिकाणी बघा पुन्हा नाव बदलण्यात आलं. तर सध्या औरंगजेब त्या ठिकाणी राहत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी वसाहत स्थापन केल्यामुळे औरंगाबाद हे नाव औरंगाबाद जिल्ह्याला त्या काळामध्ये देण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न बघा, मुघल साम्राज्याचा सुवर्णकाळ कोणत्या सम्राटाच्या कारकिर्दीत झाला, तर मुघल साम्राज्याचा जो काही सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो तर तो या ठिकाणी बघा सम्राट जे काही अकबर होते तर त्या अकबरांच्या कारकिर्दीमध्ये सध्या ओळखला जातो. त्यानंतर प्रश्न आपण 24 नंबरचा प्रश्न आपण बघूया. तर 24 नंबरचा प्रश्न बघा, मुघल साम्राज्याचे सर्वात लांब या ठिकाणी बघा सर्वात लांब राज्यकर्ते कोण होते, म्हणजे लांब म्हणजे काय की सर्वात जास्त कालावधी कोणी या ठिकाणी राज्य केलं होतं, तर त्या संदर्भात इथं प्रश्न आहे. तर औरंगजेब जो आहे तर औरंगजेबाने सध्या बघा सर्वात लांब म्हणजे सर्वात जास्त या ठिकाणी कालावधी राज्य केलेलं आहे. 25 नंबरचा प्रश्न, शहाजहाने कोणते प्रसिद्ध ठिकाण बांधले होते, तर शहाजहाने काय बांधलं, तर लाल किल्ला दिल्ली या ठिकाणचं जे काही लाल किल्ला आहे तर तो शहाजहाने बघा त्या काळामध्ये सध्या बांधलेलं होतं आणि ते सध्या आज देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे दिल्ली या ठिकाणी लाल किल्ला. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 26, मुघल साम्राज्याच्या अधिकृत भाषा कोणती होती,
त्या कालखंडामध्ये जे काही मुघल साम्राज्यांचं अधिकृत जी भाषा होती तर ती कोणती होती, तर फारसी ही भाषा सध्या त्यांची अधिकृत भाषा होती. जशी आपण मराठी आहे, त्यानंतर इंग्रजी असेल, हिंदी असेल, अशा ज्या काही भाषा आहे तर त्या मुघल साम्राज्याच्या कालखंडामध्ये फारसी जी भाषा आहे तर ती त्यांची बघा अधिकृत भाषा म्हणून ओळखली जायची. हा प्रश्न देखील आपल्याला महत्त्वाचा इथं आहे. प्रश्न क्रमांक 27 बघूया. प्रश्न क्रमांक 27 बघा, हुमायूनचा मृत्यू कशामुळे झाला होता, तर हुमायूनचा मृत्यू कशामुळे झाला, तर तो बघा पायऱ्यावरून पडल्यामुळे हुमायूनचा या ठिकाणी मृत्यू झालेला होता, असं इतिहासामध्ये सध्या नोंद आहे. प्रश्न क्रमांक 28 बघूया, अकबराने कोणत्या युद्धात विजयी होऊन दिल्लीच्या तख्तावर अधिकार केला, तर जे काही दुसरे पानिपत युद्ध आहे तर दुसरे पानिपत युद्धामध्ये त्यांनी बघा विजय मिळवला आणि दिल्लीच्या तख्तावरती या ठिकाणी बघा अकबर जो आहे तर तो अकबर सध्या बघा राज्यशासक त्या ठिकाणी ओळखला जातो. आणि अकबरांचं जे काही असेल अधिकार तर ते अधिकार मात्र दुसरे जे काही पानिपत युद्ध झालं त्यानंतर त्याला दिल्लीच्या तख्तावरती त्याला अधिकार त्या ठिकाणी मिळाले होते. प्रश्न क्रमांक 29, प्रश्न बघा, शहाजहानच्या वास्तुकलेचा प्रसिद्ध नमुना कोणता आहे, तर ताजमहल जो आहे जगप्रसिद्ध तर तो शहाजहानच्या वास्तुकलेचा प्रसिद्ध नमुना आहे. तर जो ताजमहल आहे तर तो बघा आज देखील त्याच्या शानमध्ये सध्या उभा आपल्याला आग्रा ह्या ठिकाणी दिसून येत आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 30, तर मुघलकालीन शिल्पकलेत प्रसिद्ध शैली कोणती होती, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. IMP प्रश्न आहे, विचारलेला प्रश्न आहे. तर मुघल चित्रकला जी आहे तर त्या कालामध्ये बघा चित्रकलेची जी काही प्रसिद्ध शैली होती तर ती होती मुघल चित्रकला. हा प्रश्न महत्त्वाचा होता. पुढचा प्रश्न बघूया 31 क्रमांक, औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्याचे क्षेत्रफळ किती होते, तर संपूर्ण भारतीय जो काही उपखंड आहे तर तो उपखंड या ठिकाणी औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्याचे क्षेत्र आपल्याला म्हणता येईल. कारण संपूर्ण भारतामध्ये जो उपखंड भारतीय उपखंड आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण या ठिकाणी औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्याचे क्षेत्रफळ आपल्याला म्हणता येईल. कारण संपूर्ण ठिकाणी औरंगजेबाचं या ठिकाणी एक प्रकारे जे काही मुघल साम्राज्य आहे तर त्याचं त्या ठिकाणी शासन होतं. प्रश्न क्रमांक 32 बघूया. प्रश्न क्रमांक 32, अकबराच्या दरबारातील प्रमुख सल्लागार कोण होता, तर अबुल फजल हा जो आहे अबुल फजल तर हा अकबराच्या दरबारातील प्रमुख या ठिकाणी सल्लागार होता. वेगवेगळे जे काही सल्ले देण्याचं काम या ठिकाणी राज्यमंडळ असेल शिष्टमंडळ असेल तर त्यांना अबुल फाजल हा जो होता तर हा दरबारामध्येच त्यांना सल्ले देण्याचं काम हा करत होता. प्रश्न क्रमांक 33, तर प्रश्न क्रमांक 33 बघा, हुमायून पराभूत झाल्यावर कोणत्या देशात बघा पडाला, हुमायून पराभूत झाल्यावरती कोणत्या देशात तो पडाला होता, तर ह्या ठिकाणी पर्शिया, इराण देशामधला पर्शिया या ठिकाणी तो सध्या बघा पडाला होता. ह्या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा होता. पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबरचा प्रतिस्पर्धी कोण होता, म्हणजे जे काही युद्ध झालं पानिपतचं जे पहिलं युद्ध झालं तर त्याच्यामध्ये बाबर विरुद्ध कोणा झालं, तर बाबर विरुद्ध इब्राहिम लोदी. तर ह्या संदर्भात पानिपतचं पहिलं युद्ध सध्या झालं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता, तर सांगितल्याप्रमाणे बाबर हा जो आहे तर मुघल संस्थेचा संस्थापक म्हणून मानला जाता. आणि हा बाबर जो आहे तर तो बाबर पहिला या ठिकाणी मुघल शासक म्हणून देखील ओळखला जातो. कारण ह्या ठिकाणी पहिला जो काही शासक बाबर सध्या आला होता आणि ह्यांनी संपूर्ण जो काही धुमाकूळ या ठिकाणी सध्या मचवला होता. प्रश्न क्रमांक 36, शेरशाह सुरीने कोणती महत्त्वाची सुधारणा केली होती, तर जमीन महसूल प्रणाली जी आहे तर जमीन महसूल प्रणाली ही शेरशाह सुरीने बघा महत्त्वाची सुधारणा त्या मुघल कालखंडामध्ये सध्या केलेली आपल्याला आढळून येते इतिहासामध्ये. प्रश्न क्रमांक 37 काय आहे, तर औरंगजेबाच्या ज्या काळात मृत्यू झाला तेव्हा कोणती लढाई चालू होती, मराठ्या विरुद्धचे जे काही युद्ध आहे तर ते युद्ध सध्या बघा औरंगजेबाचा मृत्यू झाला त्या काळामध्ये सध्या मराठ्या विरुद्ध या ठिकाणी जे काही युद्ध आहे तर ते सध्या सुरू होतं. तर हा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 38, तर मुघल दरबारातील प्रसिद्ध चित्रकार कोण होता, तर मुघल दरबारामध्ये जो काही प्रसिद्ध चित्रकार होता तर तो मीर सय्यद अली हा जो आहे तर हा प्रश्न देखील मागे TET परीक्षेमध्ये विचारण्यात आला आहे. तर हा प्रश्न संदर्भात बघा डबल स्टार असू द्या, जे काही चित्रकार असेल त्यानंतर संगीतकार असेल तानसेन संदर्भात तर हे प्रश्न तुम्ही पाठच असू द्या, जेणेकरून हे प्रश्न सध्या रिपीट होताना आपल्याला दिसत आहे. प्रश्न क्रमांक 39, शहाजहानची उपाधी काय होती, तर पादशाह जे आहे तर पादशाह म्हणून शहाजहानची उपाधी त्या कालखंडामध्ये त्या जो काही मुघल
कालावधी होता, तर त्याच्यामध्ये पादशाह ही उपाधी आहे तर ती शहाजहाला सध्या बघा मिळालेली होती. औरंगजेबाचे मृत्यू कधी झाले? प्रश्न क्रमांक 40, तर 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू सध्या बघा झाला होता. प्रश्न क्रमांक 41, मुघल सम्राटाचा धर्म कोणता होता? तर आपल्याला माहिती आहे की मुघल सम्राट हे इस्लाम धर्माचे होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42, मुघल साम्राज्याच्या स्थापनेपूर्वी बाबरने कोणत्या प्रदेशावर विजय मिळवला होता? तर जो काही काबूल आहे ठिकाणी बघा, काबूल जो प्रदेश आहे, काबूल देश आहे, तर त्याच्यावरती सध्या मुघल साम्राज्याच्या स्थापनेपूर्वी बाबर ह्याने सध्या बघा त्या प्रदेशावर त्या ठिकाणी लढाई चढवली आणि त्या प्रदेशावर विजय मिळवला. तर तो प्रदेश कोणता होता? तर तो काबूल प्रदेश होता. आणि तेव्हाच या ठिकाणी बघा पुढे त्यांनी भारतावरती स्वारीला त्या ठिकाणी सुरुवात केली होती. प्रश्न क्रमांक 43, अकबराचा जीवनसाथी जोधाबाई कोणत्या राज्याची बघा राज्यकन्या होती? अकबराची या ठिकाणी आपण पिक्चर देखील बघितला आहे, अकबर जोधा, तर त्याच्यामध्ये संपूर्ण जी कहाणी आहे तर ती देखील सांगितलेली आहे. तर बघा अकबराचा जीवनसाथी जी होती जोधाबाई, तर ही कोणत्या राज्याची राज्यकन्या होती? तर आमेर जे आहे राजस्थानमध्ये आहे, तर त्या राज्याची सध्या बघा राजकन्या होती. हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे, डबल स्टार करू शकतात. प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे, जहांगीरचं खरं नाव काय होतं? जो काही जहांगीर होता तर त्याचं खरं नाव काय होतं? तर सलीम नाव हे जहांगीरचं खरं नाव होतं. प्रश्न 45, ताजमहल कुठे आहे? तर आग्रा या ठिकाणी आहे, उत्तर प्रदेशमध्ये. प्रश्न क्रमांक 46, मुघल साम्राज्याने किती काळ राज्य केले? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जो काही मुघल साम्राज्य आहे तर ह्याने बघा सर्वात जास्त कालावधी म्हणजे सुमारे 300 वर्ष एवढे वर्ष सध्या बघा जो काही शासन असेल किंवा राज्य असेल तर ते सध्या केलेलं आहे मुघल साम्राज्याने. तर हा प्रश्न देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 47, तर जहांगीराच्या कारकिर्दीत कोणती कला विशेषत्वाने विकसित झाली? तर ती चित्रकला. जहांगीरच्या कारकिर्दीमध्ये जी कला सध्या विशेषाने बघा विकसित झाली तर ती चित्रकला होती. आणि हे चित्रकला वेगवेगळे जे काही त्या ठिकाणी धातूवरती असेल किंवा मग दगडांवरती असेल तर अशा ठिकाणी सध्या बघा केली जात होती. आणि तो कालखंड जहांगीराच्या कारकिर्दीमध्ये विशेषत्वाने चित्रकलेला जो काही वाव असेल तर तो त्यावेळेला सध्या मिळाला होता. तर हा प्रश्न देखील तुम्ही लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 48, औरंगजेबाच्या काळात बघा प्रमुख विरोधक कोण होता? तर आपल्याला माहिती आहे की औरंगजेबाच्या काळात प्रमुख विरोधक कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराज हेच होते की सध्या औरंगजेबाच्या काळामध्ये त्यांचे जे काही शासन असेल तर ते नेस्तनाबूत करण्यासंदर्भात प्रमुख जे विरोधी होते तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. प्रश्न क्रमांक 49, मुघल साम्राज्याच्या पतनानंतर भारतात कोणती सत्ता आली? तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बघा जेव्हा मुघल साम्राज्याचं ह्या ठिकाणी अस्तित्व समाप्त झालं, त्यांचं जे काही पतन त्या ठिकाणी बघा भारतात नेस्तनाबूत झालं, तेव्हा मात्र ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे तर ती सध्या बघा भारतात आली. आणि जे काही इंग्रजांचं राजवट होती तर ती सध्या बघा त्या ठिकाणी सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 50, मुघल साम्राज्याच्या बघा अधिकृत राजधानी कुठे होती? तर दिल्ली जी आहे दिल्ली, तर ती दिल्ली सध्या मुघल साम्राज्याची अधिकृत राजधानी होती. आणि दिल्ली सध्या आपल्या भारताची देखील अधिकृत राजधानी आहे. तर सध्या तरी हे महत्त्वाचे जे काही 50 प्रश्न आहे तर 50 प्रश्न आपण जे मुघल साम्राज्यासंदर्भात या ठिकाणी बघितले आहे. तर ह्याच्यामधले तुम्हाला जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न बघा 5 ते 6 मार्काचं नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होईल. तर हे प्रश्न आहे तुम्ही तोंडपाठ करून टाका. व्हिडिओ एकदा सोडून दोनदा बघा, हे संपूर्ण प्रश्न तुमचे तोंडपाठ होऊन जाईल. तसेच ह्या ज्या PDF आहे तर त्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल होऊन जाईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तर ते देखील तुम्ही जॉईन होऊ शकता. तसेच जे काही वेगवेगळे आपण प्लेलिस्ट दिलेले आहे त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र संदर्भात आहे, त्यानंतर परिसर आणि सामाजिक शास्त्र संदर्भात, त्यानंतर बघा मराठी संदर्भात, हिंदी संदर्भात या प्लेलिस्ट आहे. तर त्या व्यवस्थित तुम्ही बघून घ्या जेणेकरून महत्त्वाचे जे प्रश्न आहे मागे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले तर तेच प्रश्न आपण इथे महत्त्वाचे ह्या ठिकाणी ॲनालिसिस करून IMP जे प्रश्न असेल तर तेच प्रश्न इथे तुम्हाला काढून हे दिलेले आहे. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ मुघल सत्तेवर होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल तर ह्या ठिकाणी जे काही चॅनल सबस्क्राईब असेल तर ते सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे टॉपिक वेळोवेळी आम्ही पुरवत जाऊ. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.